स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपली यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, म्हणजे जे आपले गरीब विद्यार्थी, होतकरू विद्यार्थी आहे, जे पालक गरीब आहेत, त्यांच्या मुलांना देखील ते चांगल्या शाळेमध्ये शिक्षण देऊ शकतील, इंग्लिश मीडियमला टाकू शकतील। त्यामुळे तुम्हाला एकच विनंती की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवण्याचा प्रयत्न करा, आपल्या नातेवाईकांपर्यंत, आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत, म्हणजे ते देखील त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत टाकतील। मग मित्रांनो, आपण आता बघणार आहोत आरटीआय म्हणजे काय। तर मित्रांनो, आरटीआय म्हणजे राईट टू एज्युकेशन। या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की गरिबांची मुलं देखील पुढे जाऊ शकतील, मोठमोठ्या शाळेत शिकू शकतील। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। वंचित, दुर्बल हे जे घटक आहेत यांना देखील शिक्षण घ्यायचा हक्क आहे। त्यांची मुले देखील श्रीमंत मुलाच्या शाळेत त्यांच्यासोबत एकाच शाळेत शिक्षण घेऊ शकतील। आपल्या देशातील जे होतकरू गरीब विद्यार्थी आहेत ते शिक्षणात फक्त पैशाअभावी मागे पडू नये म्हणून खाजगी शाळांमध्ये 25% जागा राखीव ठेवण्यात येतात। पुढं मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं म्हटलं तर पुढं आवश्यक कागदपत्रे सांगितलेले आहे की बालकाचा रहिवासाचा पुरावा। आता मित्रांनो, रहिवासाचा पुरावा म्हटलं तर रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा तुमचं टेलिफोन बिल म्हणा, पाणीपट्टी म्हणा, प्रॉपर्टी टॅक्स म्हणा, किंवा तुमचं राष्ट्रीय बँकेचं पासबुक किंवा आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, असं जे काही तुमचे आहे यापैकी तुमच्याकडे कोणताही राहिला तुमचा रहिवासाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। बालकाचा आधार कार्ड लागेल मित्रांनो। आधार कार्ड नंतर बालकाचा जन्मतारखेचा पुरावा लागेल, जसे एलसी वगैरे। बालकाचं दिव्यांग प्रमाणपत्र लागेल। दिव्यांग प्रमाणपत्र म्हटलं म्हणजे तुम्हाला माहितीच आहे की ज्यांना 40% अपंगत्व आहे तेच या आरक्षणाचा लाभ घेऊ शकतील। पुढे बालकाचा जातीचा दाखला पाहिजे। आता बालकाचा जातीचा दाखला म्हणजे मित्रांनो, तुम्हाला माहिती की जातीचा दाखला जो राहतो, जसं SC ST हे जे यांच्यासाठी जातीचा दाखला राहतो तो तुम्हाला या ठिकाणी लागेल। म्हणजेच या ठिकाणी ज्यांना जे म्हणजे कॅटेगरी मधले आहे त्यांना उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता राहणार नाही मित्रांनो। आणि जे परराज्यातील जे प्रमाणपत्र ते देखील ग्राह्य धरण्यात येणार नाही। तसंच म्हणजे हे तुम्हाला महत्त्वाचं मी सांगतो मित्रांनो, ते तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका। पुढे आहे आर्थिकरित्या दुर्बल असल्याचा उत्पन्नाचा पुरावा। म्हणजेच आर्थिकरित्या दुर्बल म्हणजे तुमचं म्हणजे जे पालक आहे त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या आत पाहिजे, तरच इथे आर्थिकरित्या दुर्बल आहे असं समजलं जाईल। मग मित्रांनो, मी जे तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही नीट व्हिडिओ ऐका, व्यवस्थित ऐका आणि जास्तीत जास्त लोकांना या व्हिडिओबद्दल सांगा। जसं मी तुम्हाला सांगितले, हे सर्व कागदपत्र तुमच्यासाठी आवश्यक असतील। हे कागदपत्र असतील तरच तुम्ही म्हणजे या कागदपत्राचं तुम्हाला आवश्यक आहे, हे कागदपत्रच लागणार आहे मित्रांनो तुम्हाला, म्हणजे तुमच्या पालकांना, तुमच्या मुलांना ॲडमिशन घेण्यासाठी। पुढे मित्रांनो, आणखी एक सर्वात महत्त्वाचं सांगायचं राहिलं म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला मी नक्कीच सर्व सांगायचा प्रयत्न करेल। तसंच जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचं ॲडमिशन घेसाल तर तुम्हाला मित्रांनो 3 किलोमीटरच्या आत 10 शाळा निवडाव्या लागतील। जास्तीत किती तर 10 शाळा निवडाव्या लागतील। आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला एकपेक्षा जास्त अर्ज भरता देखील येणार नाही, एकच तुम्हाला अर्ज भरावा लागेल। आणि डुप्लिकेट अर्ज भरला तर तुमचं कदाचित ते दोन्ही जे ते अर्ज बाद होऊ शकतील। ती एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। आणि माहिती वगैरे जी ती खरीच भरावं लागेल, नाहीतर ज्या टायमाला डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन त्या टायमाला तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळणार नाही। तसंच मित्रांनो, पुढं आणखी घटस्फोटित महिला झाले, विधवा महिला आल्या, अनाथ बालके झाले, HIV बाधित बालके झाले, कोविड प्रभावित बालके झाले, यांना देखील आरक्षण देण्यात आलेलं आहे। कशासाठी तर 25% जे RT ॲडमिशन आहे, राईट टू एज्युकेशन जो आहे, जो आपल्या सरकारने जो कायदा काढलेला आहे, राईट टू एज्युकेशन ॲक्ट, त्या कायद्याअंतर्गत आपल्या जे विद्यार्थी गरीब होतकरू ज्यांना पैशाअभावी ते इंग्लिश मिडियमला ॲडमिशन घेऊ शकत नाही, त्यांच्यासाठी या 25% जागा राखीव ठेवल्या जातात। त्यासाठी त्यांच्यामध्ये घटस्फोटित महिला, विधवा महिला, अनाथ बालके हे जे आहेत यांना देखील त्या ठिकाणी आरक्षण आहे, त्यांचा कोटा देखील आहे। मग मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की एक हमीपत्र देखील आहे। ते हमीपत्र आपल्या जे बालके त्यांच्यासाठी राहतं, ज्यांना ॲडमिशन घ्यायचं, ते हमीपत्र तुम्ही वाचू शकता। विद्यार्थ्याचं नाव लिहायचं, जो अर्ज क्रमांक तो लिहावा लागेल, विद्यार्थ्यांचं म्हणजे आई वडील किंवा पालक यांचं जे नाव वगैरे लिहून हमीपत्र लिहून देतो किंवा देते की RT 2009 अंतर्गत 25% प्रवेश शैक्षणिक वर्ष म्हणजे 2024-25 मित्रांनो, असं दरवेळेस तुम्हाला कदाचित हे RTI राहतील, म्हणजे हमीपत्र राहील, ते तुम्हाला हमीपत्र भरून द्यावं लागेल। म्हणजे त्यामध्ये काय दिलं आहे तर भविष्यात अथवा पडताळणी समितीच्या कागदपत्रांची व पोर्टलवर भरलेल्या माहितीची पडताळणी केल्यास व त्यामुळे चुकीची कागदपत्रे अथवा माहिती भरल्याचे निदर्शनास आल्यास माझ्या पाल्याचा प्रवेश रद्द होईल, माझ्यावर फौजदारी कारवाई होईल किंवा प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळणार नाही व त्यामुळे शाळेची फी भरणे मला बंधनकारक राहील। उपरोक्तपैकी एक किंवा एकापेक्षा जास्त शिक्षा होतील याची मला जाणीव आहे। आणि तुमचं सही, शिक्का, सही, नाव वगैरे त्या ठिकाणी राहील। म्हणजे मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आपल्या सरकारने हे जे केले खूपच पारदर्शक पद्धतीने हे ॲडमिशन होणार आहे। जे खरोखर गरीब आहेत त्यांचंच या ठिकाणी ॲडमिशन होईल आणि जे गरीब होतकरू विद्यार्थी त्यांना
इंग्लिश मीडियममध्ये शिकण्यासाठी एक चान्स मिळणार आहे आणि ते देखील मित्रांनो अशा मोठ्या शाळेमध्ये शिकून पुढे जाऊ शकतील. तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना माहिती पुरवा की आपण गरीब असलो तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. त्या आपल्या मुलांसाठी RT ॲक्ट आहे, ज्याच्या अंतर्गत 25% जागा आपल्या मुलांसाठी राखीव असतात. म्हणजे आपल्याकडे पैसे नसतील तरी आपण त्या RTI ॲक्टनुसार आपण त्या इंग्लिश मीडियम मोठ्या मोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. सरकारने हे एक चांगलं पाऊल उचललेलं आहे. तर मित्रांनो, या अशा पाऊलचं आपण स्वागत करायला पाहिजे. मित्रांनो, मला असं वाटतं की मी तुम्हाला व्हिडिओ माझ्याकडनं जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त समजवण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला असं वाटतं तुम्हाला देखील हा व्हिडिओ समजला असेल. जर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल डिसन नॉलेजसिटीला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असंच विविध माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही वारंवार भेट द्या. तुम्हाला आपल्या चॅनलपासून नक्की काही ना काही फायदा होईल. मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपलं मनस्वी आभार मानतो आणि तुमचं मनापासून धन्यवाद प्रकट करतो. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. बोलताना किंवा सांगताना काही चूक झाली असेल तर मला माफ करा. तुमचं खूप खूप धन्यवाद मित्रांनो.